समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आज बच्चू कडू आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर जमले। बच्चू कडू म्हणाले, काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसानेही हजेरी लावली। माझं उपोषण सोडल्यानंतर पेंडल सुद्धा पडला होता। जरांगे यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ फोन करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आगमन केले। ते पुढे म्हणाले, सगळे शेतकरी नेते एकत्र आले हे आंदोलनाचं मोठेपण आहे। कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी बच्चू कडू मरणास तयार आहे। आंदोलन करायला कोणाची परवानगी लागत नाही। माझा शेतकरी सर्व जातीत सर्व समाजात आहे। मनोज जरांगे यांनीही भावनिक भाषण करत सांगितले, मी इथे आलोय ते शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून। आंदोलनाचं मूळ बळ म्हणजे आंदोलकच असतो। बच्चू काल बोलत होते तेव्हा लोक ऐकत नव्हते, पण आता आम्हाला दिशा ठरवायची आहे। राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही पहिली संधी आहे। मतभेद मनभेदात रूपांतरित होऊ नये। दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे दिसले। या हट्टातला मी नाहीये। शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल, त्याच्या पदरात काय पडेल याच्यासाठी समाधानी राहणार आहे। आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल। म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवानं आंदोलनाच्या पाठीशी आहेत। बरं, मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्यासमोर कर्जमाफीचा विषय नाही आहे, जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल, जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर प्रामुख्याने प्रश्न असणार आहे। काय वाटतं असं काय? 3000 2000 याला मदत म्हणतात। सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला। रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले। आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो। ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं। बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोमं उगले। परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या। तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे, या मतावरती आम्ही काम आहे। सरकार हे शेतकरी एक मिनिट समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल रोको होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहे। आता ते आज चालले जर तरला आजच उत्तर देऊन बरोबर नाही। आज ते चालले, त्यांचं ठरलंय जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं। आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघेलच ना। सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे, काय वाटतं तुम्हाला? कोण म्हणतंय? सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे, कारण शेतकऱ्यांचं हेडसाण एवढी होत आहे पण सरकार लक्ष देत नाही। सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं? 70 वर्षात 75 वर्षात केलंच नाही ना। शेतकरी जितका लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं ते ना। यांचा नीटोपाच करणं गरजेचं आहे। एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळे हे होऊ नये, कारण थोडीशी हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये असं माझं मत आहे। हे असे नीट करायला आलेले ना, त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहे आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं। तुम्ही म्हणाले की तुमच्या म्हणण्यानुसार ही योग्य वेळ आहे। यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली, खरीप गेला, रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल तर ही योग्य वेळ। हो, याच्यावरती मी सहमती की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना, आणि आंदोलनसुद्धा योग्य वेळीच उभा आहे। काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा, तो जो डाव आहे का सरकारचा? मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे। परंतु सरकारने मात्र डाव टाकला। प्रतिडाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे। त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे। तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले, आता तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बळ मिळेल का, त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का, तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का या आंदोलनात सहभागी? अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोरं नाही काय? कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते आहेत। इथं काय आता नेते बघा ना तुम्ही, ज्यांनी उभे आहेत ते घातले त्यांनी सगळ्यांनी, ते सगळे आणि एका पंक्तीत बसले ना। याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे? त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही, श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहितेखाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे। बरं, तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलले की मुंबईला जायला नको होतं, पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही। बच्चू कडूंना जे काही पाऊल घेतलेलं आहे, मुंबईला चर्चेला जात आहे, या बाबतीत तुमचं काम? मी स्पष्ट सांगितलं आहे की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे, कारण यांना हे अनुभवातून केलं यांनी, यांचे अनुभव यांना बोलते।
की आपण कोणत्या टप्प्यावर काय निर्णय घेतले पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार. ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात आता मी हे शिकतोय आणि असं नाही ते बरोबर करतील अशी आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी सगळे बरोबर करतील. बच्चू भाऊ तुम्ही आता एक प्रश्न असा आहे तुम्ही यापूर्वी आंदोलनात असले होते, GR निघाले, किती लोकांना प्रमाणपत्र